यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। हे वचन भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना दिलं आणि जे धर्मयुद्ध भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना जिंकवून दिलं तोच आजचा शुभ दिवस। आज आहे पांडव पंचमी आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना पांडव पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। मी मनाली देशपांडे, कला शाखेमध्ये तृतीय वर्ष मध्ये शिकणारी विद्यार्थिनी, सध्या मी समाजशास्त्र विषयातून पदवी घेत आहे। तर वरील वचनामध्ये जे आता आपण ऐकलं भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, तर जेव्हा जेव्हा या धर्तीवर अधर्म वाढेल, जिथे जिथे जास्त चांगल्या लोकांना त्रास दिला जाईल, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन परत पृथ्वीवर येईल आणि धर्माची पुनर्स्थापना करेल। हिंदू धर्म सनातन काळापासून चालत आलेला हा हिंदू धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे देव देश धर्म ही त्रिसूत्री माणसाच्या आदर्श जीवन पद्धतीत सगळ्यात महत्त्वाची असते। हिंदू धर्म म्हटलं की त्यालाच जोडून येते ती म्हणजे हिंदू संस्कृती। हिंदू धर्म हा जर का माणूस घडवत असेल तर माणूस संस्कृती घडवतो आणि हिंदू संस्कृती ही अशीच पूर्वीपासून ऋषी मुनींनी निर्माण करून ठेवलेल्या साहित्यातून, त्यांनी लिहिलेल्या तत्वज्ञानातून बोध घेत घेत माणसाने जसं तसं जीवन व्यतीत करण्याची पद्धती ठरवली, ती म्हणजे आदर्श जीवन पद्धती आणि तीच आपली हिंदू संस्कृती। हिंदू संस्कृतीमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत। आहार कसा असावा, वेश कसा असावा, भाषा कशी असावी, वागणं कसं असावं, इथपासून ते प्रत्येक जीवनाच्या टप्प्यावर मार्गदर्शक ठरणारी अशी आपली ही हिंदू संस्कृती, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती याबद्दल खरं तर आज मी का बरं बोलले, तर ग्लोबलायझेशन, वेस्टर्नायझेशन ह्या संकल्पना जगभरामध्ये रूढ होत आहे। म्हणजेच इतर देशांमधलं त्यांची खाद्य संस्कृती, त्यांची वेशभूषा ही आपण थोडीशी आत्मसात करतोय, जी गोष्ट चांगलीच आहे, पण अशा वेळेस आपल्याच मातीतली, आपल्याच भूमीवरची जी हिंदू संस्कृती आहे तिला समजून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। आज भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अशा वेळी भारतात नाही तर भारताबाहेरून सुद्धा भारतामधले योगा असेल, भारतामधली संस्कृती असेल, ती शिकण्यासाठी लोक येतात। कारण जगाला ही ओळख पटली आहे की जर निरोगी राहायचं असेल तर जी कोणती आदर्श जीवन पद्धती आहे ती म्हणजे आपली हिंदू संस्कृती। आणि त्याचमुळे पांडव पंचमीच्या या शुभ मुहूर्तावर मी मनाली देशपांडे घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी काही खास कार्यक्रम। हे कार्यक्रम कशाचे असणार आहेत, तर ह्यामध्ये मी नाही तुम्हाला बोध देणार आहे, पण आपण संवादातून काहीतरी सारापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत। हाच जो आत्ता आपण विषय बोलत होतो, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म आणि आपण, हा माझा पहिला कार्यक्रमाचा विषय आहे। दुसरा विषय मी घेतलेला आहे जो अगदीच माझ्या मनाच्या जवळचा विषय आहे, तो म्हणजे मन, भावनांचे व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य। तिसरा जो विषय आहे तो आहे समर्थबोध आणि आजचे तरुण। समर्थ रामदास स्वामी म्हणजे 16व्या शतकात होऊन गेलेले एक व्यक्तिमत्व, पण मनोबोध असेल, दासबोध असेल, त्यांच्या साहित्यातून ते 2025 मध्ये सुद्धा किती रेलेव्हंट आहेत हे आपण या कार्यक्रमातून बघणार आहोत। चौथा कार्यक्रम माझा असणार आहे मासिक धर्म आणि आपण। जो कार्यक्रम म्हणा तो फक्त मुलींसाठी, स्त्रियांसाठी नसून हा आपल्या सगळ्यांच्या जीवनामधला एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि त्याच दृष्टीने तो कार्यक्रम मी लिहिलेला आहे। पाचवा आपला कार्यक्रम असणार आहे आर्य चाणक्य। आर्य चाणक्य हे इतिहासात झालेल्या महापुरुषांपैकी माझं एक अतिशय आवडतं व्यक्तिमत्व आणि त्याचं कारणही तसंच आहे। आज पण जर कॉर्पोरेट वर्ल्ड आणि एटिकेट्स हा विषय बोलायचा झाला तर आर्य चाणक्य हे नाव प्रामुख्याने समोर येतं। त्यांनी त्या काळामध्ये आजही रेलेव्हंट वाटणाऱ्या अनेक गोष्टी सांगून ठेवल्या, तर त्या आपण या कार्यक्रमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। आणि अजून एक कार्यक्रम तो म्हणजे आदर्श जीवन पद्धती, ज्यामध्ये फक्त भारतामधल्या साहित्य संस्कृती न बघता जगभरातलं जे चांगलं आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा प्रत्येक कार्यक्रम 90 मिनिटाचा असणार आहे। या 90 मिनिटामध्ये आपण संवादातून, आपण गोष्टींमधून आपण काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण समर्थ रामदास स्वामींनी म्हणून ठेवलंय, जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्यासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन। आणि त्यामुळे जे काही आपल्याकडे चांगलं आहे ते आपण इतरांना सांगावं, जे इतरांकडे चांगलं आहे ते आपण शिकावं, हे या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे। त्याच्यामुळे आज मी ह्या शुभ मुहूर्तावर हे तुम्हाला इंट्रोड्यूस करते, ह्याचा मला अतिशय आनंद आहे। आणि मी आशा करते की तुम्ही तुमच्या जवळपास
जर का कुठे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, सोसायटीमध्ये हा कार्यक्रम जर आयोजित करू शकलात कोणत्याही वयोगटासाठी, तर मी आशा करते की तुम्ही हा कार्यक्रम नक्कीच तुमच्या जवळपास आयोजित कराल आणि तिथे आपण नक्की भेटू आणि मग आपण त्या संवादातून अजून काही शिकू, अजून काही बोलू. तर एवढंच बोलते. जर का तुम्हाला हा कार्यक्रम आयोजित करायचा असेल, तर त्यासाठीचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. मी त्यासाठी कॉन्टॅक्ट कोणाला करायचा हे डिटेल्स पण तिथे देते आहे. तर येस, भेटूयात लवकरच. जय हिंद, जय भारत.